शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो आपण परत एकदा अद्रकीवर विषयावर चर्चा करणार आहोत. तर अद्रकीवर आज जो रेग्युलर पाऊस पडतोय, वारंवार पाऊस चालू आहे खूप दिवसापासून, आपण यावेळेस ना वॉटर सोल्युबल खत सोडू शकतो ना कुठल्या केमिकलचा वापर करू शकतो. जर याचा अतिवापर जरी केला तरी सड हे मोठ्या प्रमाणात लागते, पिवळेपणा येतोय, सड लागते, त्यानंतर तुमच्या फुटवे फुटत नाही आहे. बरेचसे प्रश्न आपल्यासमोर आहे, फुटवे फुटलेही तरी त्याची जाडी होत नाही. तर याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो. यावर आपण सोल्युशन कसं काढू शकतो. इतक्या पावसामध्ये आपण पिकांना फर्टिलायझर देऊन किंवा फर्टिलायझर न देता कसं याची वाढ करू शकतो, जास्तीत जास्त फुटवे कसे फोडू शकतो, पिवळेपणा कसा जाऊ शकतो आणि ह्या फुटव्यांची जाडी कशी वाढू शकतो, यासाठी काही उपाययोजना आहे मित्रांनो. त्या फक्त कमी खर्चामध्ये त्या समजून घ्या. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं हे सांगताना कन्फ्युजन होतं. बऱ्याच शेतकऱ्यांना ती गोष्ट माहीत नाही आहे की हे कसं सोडायचं, त्याचं प्रमाण किती, या सगळ्याविषयी आपण आज बोलणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा, कारण आपल्या फार फायद्याचा, आणि हे जर केलं तर 100% आपल्या अद्रकीमध्ये आपल्याला परिणाम दिसून येतील मित्रांनो. तर आपण आज जी चर्चा करणार आहोत ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे PSB कल्चर असेल, KMB कल्चर असेल, ZNB कल्चर. हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पण नाही आहे हे आहे काय, PSB काय आहे, KMB काय आहे आणि ZNMB काय आहे. या विषयावर हे सोडायचं कसं, याचं प्रमाण किती आणि याच्यामुळं काय फायदे होतात, याच्यामध्ये काय आहे, या सर्व विषयावर आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर चला आपण जाणून घेऊया सगळ्यात प्रथम PSBच्या बाबतीमध्ये की PSB काय आहे. फॉस्फरस सॉलिब्लेझिंग बॅक्टेरिया. PSB म्हणजे फॉस्फरस सॉलिब्लेझिंग बॅक्टेरिया आहे मित्रांनो. म्हणजे काय, तर हा एक बॅक्टेरिया आहे जो फॉस्फरस जे स्थिर अवस्थेमध्ये आपण जेही फर्टिलायझरमार्फत फॉस्फरस दिलेला आहे मित्रांनो, जे वॉटर सोल्युबल खतातून असेल किंवा ग्रॅन्युअल खतातून असेल, ते आज पावसामुळे जमिनीमध्ये स्थिर अवस्थेत आहे, मुळांना भेटत नाही आहे, मूळ घेऊ शकत नाही आहे. तर त्याला सॉल्युबल करण्याचं काम म्हणजे विरघळवण्याचं काम, म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर फॉस्फरस विरघळणारे जीवाणू आहेत. हे काय करतात की तुमच्या जमिनीमध्ये सोडल्यानंतर PSBचे जीवाणू फॉस्फरस विरघळवतात व ते विरघळून पिकांच्या मुळांना पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे पिकांच्या मुळांना घ्यायला मदत होते. म्हणजे जे फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहे ते या पावसाच्या कंडिशनमुळे पीक उचलू शकत नाही आहे, ते उचलण्यासाठी आपण जर PSBचा वापर केला मित्रांनो, तर जेवढंही फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये आज उपलब्ध आहे ते PSBद्वारे पिकांना भेटू शकेल व जास्तीत जास्त फुटवे निघतील. फुटवे निघून त्या फुटवेची जाडी चांगली होईल आणि हिरवेपणाही चांगलाच चांगला येईल, कारण फॉस्फरस कामच ते करतं. आज फॉस्फरसची डेफिशियन्सी आपल्याला पिकामध्ये दिसते. तर यानंतर आपण बघूया मित्रांनो KMB काय आहे. म्हणजे KMB काय आहे जे आपल्याला सोडायचं आहे. तर KMB मित्रांनो पोटॅशियम मॉलिब्लेझिंग बॅक्टेरिया हा सुद्धा एक बॅक्टेरिया आहे की जो पोटॅश वरील जे जीवाणू आहेत त्यावर काम करतो. म्हणजे हे सुद्धा पोटॅशचे जीवाणू म्हणजे पोटॅश विरघळणारे जीवाणू आहेत की जे आपण पिकांना पोटॅश दिले आतापर्यंत. जसं तुम्ही पोटॅशची बॅग दिली असेल फर्टिलायझरमध्ये, त्यानंतर तुम्ही 19-19 देता त्यामध्येही पोटॅश आहे, 13-13 देता त्यामध्ये आहे, 052-34 आहे त्यामध्ये आहे. परंतु हे पिकाला भेटतं आहे का, हे जमिनीमध्ये जाऊन स्थिर झालं आहे, ते पिकांना मिळत नाही. तर ते पिकांना मिळण्यासाठी ते विरघळल्या जाणे खूप जरुरी आहे. तर KMB काय काम करतं, तुमची ही बॅक्टेरिया काय काम करतं, तर हे पोटॅश विरघळवण्याचं काम करतं. म्हणजे हे पोटॅश विरघळवणारे जीवाणू आहेत की जे जमिनीत गेल्यानंतर पोटॅशचे जीवाणू विरघळवतात आणि ते मुळांना पोहोचवण्याचं काम करतं आणि पोटॅश हे पिकांना उपलब्ध होतं. आणि पोटॅशचं काम आहे हे सर्वांना माहिती आहे की पोटॅशचं काय काम आहे. तर पोटॅश ही तुमची जी फुटवे आता निघत आहे त्या फुटव्याची जाडी वाढवण्याचं काम करतं आहे. कारण मित्रांनी मला बरेच प्रश्न विचारलं की आपल्याला जी आहे फुटव्याची जाडी वाढवायची तर ती कशी वाढवायची. तर मित्रांनो तुम्ही याद्वारे तुमच्या जे फुटवे आहेत त्याची जाडी जास्तीत जास्त वाढवू शकता. हे तुमच्या लक्षात आले असेल की KMB काय आहे.
तर याच्या प्रमाणाविषयी आपण पुढे बोलूया. यानंतर आपण बघूया मित्रांनो ZNSB. तर ZNSB हे पण बॅक्टेरिया जीवाणू आहेत. तर हे ZNSB म्हणजे काय, तर झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया हा सुद्धा झिंक विरघळणारे जीवाणू आहेत मित्रांनो. हे जे आपल्या जमिनीत झिंक आहे, जी डेफिशियन्सी आज झिंकची येते त्यामुळे आपली अद्रक पिवळी पडते आहे. आपण बरेच वेळेस सांगतो आहे की फवारणीतून तुम्ही चिलेटेड झिंक घ्या किंवा ड्रीपमधून सोडा. तर जे झिंक आपण देतो आहे ते झिंक मुळापर्यंत पोहोचतं आहे का, पिकांना उपलब्ध होतं आहे का. तर बऱ्याच वेळेस पावसाची परिस्थिती असल्यामुळे ढगाळ वातावरण आहे, जमिनीतही पाण्याचं प्रमाण वाढलं आहे, यामुळे मुळांना ऑब्झर्व केल्या जात नाही आहे, अपटेक होत नाही आहे. तर ते अपटेक कसं व्हावं यासाठी, कारण आपण जे पण जमिनीत आता न्यूट्रंट देतो आहे तर ते स्थिर अवस्थेत उपलब्ध आहे, परंतु ते उचलल्या जात नाही. तर ते विरघळण्यासाठी आपण या बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. जसं ZNSB हे काय काम करतं, तुमचं जे झिंक आहे, झिंकचे जे झिंक आपण पिकाला दिलेलं आहे फर्टिलायझर, त्याला विरघळवण्याचं काम करतं मित्रांनो. आणि ही बॅक्टेरिया मुळांना पोहोचवण्याचं काम करतं. आणि तुमच्या झाडाला, तुमच्या अद्रकीला जर झिंकची अवेलेबिलिटी झाली तर जो पिवळेपणा आलेला आहे तो पिवळेपणा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की PSB, KMB आणि ZNSB हे आपल्याला किती वापरायचं. तर एकरी 100 ग्रॅम तिन्हीचंही प्रमाण आहे. हे साधारण 50 ते 60 लिटर पाण्यामध्ये तिन्हीसोबत विरघळवून आपण एकरी हे सोडू शकता मित्रांनो. याचा जर आपण उपयोग केला तर खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि याचा साईड इफेक्ट कुठंही येणार नाही. कारण आपण वारंवार केमिकलचा वापर करतो आहे, त्याचे आपल्याला बरेच वेळेस साईड इफेक्ट दिसत आहे की आपली जी सड थांबायची आहे त्यापेक्षा सड वाढती आहे, पिवळेपणा कमी होण्याऐवजी तो वाढतो आहे, फुटवे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात फुटत नाही आहे, फुटले तरी त्याची जाडी येत नाही. परंतु आपण जर PSBचा वापर केला या कल्चरचा, KMBचा वापर केला, ZNSBचा वापर केला तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटी सांगतो 100% की तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतील. याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील, कारण याच्यामधून साईड इफेक्ट हा कुठलाही नाही आहे. ह्या बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, या तुम्ही आणि सध्या जे पोषक वातावरण आहे जीवाणूसाठी, बॅक्टेरियासाठी ते खूप चांगलं आहे. कारण वातावरणामध्ये ह्युमिडिटी खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे, जवळजवळ 80 ते 90% ह्युमिडिटी आहे. या ह्युमिडिटीमध्ये बॅक्टेरियाची वाढ ही जोमाने होत असते. आणि तुम्ही जर जमिनीत अशा बॅक्टेरिया सोडल्या की ज्या मित्र बॅक्टेरिया आहेत तर त्या जर सोडल्या तर त्या आपल्याला मदत करणाऱ्या आहेत. जसं PSB हे तुमच्या फॉस्फरससाठी मदत करतं, KMB हे तुमच्या पोटॅशसाठी मदत करतं, ZNSB हे तुमच्या झिंकसाठी मदत करतं. हे जर तुम्ही आताच्या कंडिशनला जर सोडलं तर तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचं मार्केटमध्ये रेट फार कमी आहेत. जर तुम्ही एक केमिकल आणायला गेला त्या एका केमिकलच्या रेटमध्ये तुम्हाला हे तिन्हीही 100 ग्रॅममध्ये उपलब्ध होऊन जाऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हे सोडा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या मित्रांनो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहितीसुद्धा नाही आहे, बरेच शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात उपलब्ध होते वेळेस. तर जर तुम्हाला उपलब्धतेसाठी कुठे अडचण आली तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा ॲड्रेस टाका, त्या ठिकाणी कुठं अवेलेबल होऊ शकते याची माहिती मी तुम्हाला निश्चितच पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि निश्चितच याचा वापर करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त फायदा घ्या. कारण आजची जी परिस्थिती आहे, वारंवार पाऊस पडतो आहे, त्या पावसामुळे ही परिस्थिती आपल्यावर आली आहे. केमिकल वापरण्यापेक्षा निश्चितच या बॅक्टेरियाचा वापर करा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला निश्चितच कॉमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ज्या मित्रांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ आपल्याला वारंवार टाकत जाईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.